आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मिल्क पावडरपासून 11 मिनिटात परफेक्ट तोंडात टाकताच विरघळणारी रक्षाबंधन स्पेशल मिठाई आणि रक्षाबंधन गणपती आहे तर आपल्या बाप्पासाठी मऊ भावाकरता मोदक. आपण घरीच बनवूया मिठाई. तर नमस्कार युट्यूब मंडळी, मी ताराबाई पवार. माय होम मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला बनवूया. चला तर सुरुवात करूया. आपण घेतलंय 3 कप घेणार आहे मी मिल्क पावडर. हे मिल्क पावडर घेतलंय 3 मेजरमेंट कप. तुम्ही वाटीने पण माप घेऊ शकता. आपल्याला जेवढं बनवायचं आहे तेवढं बनवू शकतो. त्याच कपाने मी 1 कप घेतलंय पाणी. तर याच्यामध्ये पाणी घालणार आहे मिल्क पावडरमध्ये. तर दीड कप लागणार आहे आपल्याला पाणी, तर मी आधी 1 कपच घातलंय आणि मिक्स करून घ्यायचं आणि नंतर घालायचं. एकदम पाणी घातल्याने पातळ होऊन जाईल म्हणून थोडं घालायचं. परत घातले मी अर्धा कप पाणी. तर हे 1.5 कप पाणी घालून घेतलंय आणि छान असं मिक्स करून घेऊया. गुठळ्या फुटेपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा मिक्स झालंय हे. तर हे चमच्याने बघूया आपण कसं झालंय तर. हे बघा असं मिक्स झालंय आपलं हे सारण. तर आता हे कढईला आपण तूप लावून घेणार आहे. कढईला तूप का लावायचं? मग कढईला तूप लावल्याने चिटकत नाही मिश्रण, म्हणून सगळीकडे कढईला तूप थोडंसं लावून घ्यायचं. आणि हे अर्धा कप घेतली मी साखर. साखर तुम्हाला तुमच्या चवीनुसार जेवढी घालायची तेवढी घालू शकता. तर साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. तर आता हे मिश्रण आपण कढईमध्ये घालून घेणार आहोत आणि मंद आचेवरच करायचं हे. एकदम गरम नाही करायचं, कडकडीत आच नाही ठेवायची कढईला. तर हे मंद आचेवर आपलं मिल्क पावडर हे मिश्रण आणि मिक्स करून घ्यायचं. हळूहळू फिरवत आणि सोडायची नाही फिरवताना. तर थांबायचं पण नाही हे. तर थांबलं तर बुडाला लागून जाईल हे मिश्रण, म्हणून आपलं हलवत राहायचं हे. तर हे बघा हे झालं घट्टसर होत आला हे बघा. म्हणून हे बुडाला लागलं नाही पाहिजे, म्हणून सारखं ढवळत राहायचं ह्या मिश्रणाला. ढवळून घ्यायचं. रक्षाबंधन असो वा गणेश उत्सव, सणाच्या या दिवसात घरात गोडधोड बनवून तर बनतेच, पण बाजारातून भेसळयुक्त मिठाई आणण्यापेक्षा किंवा तास किचनमध्ये घालवण्यापेक्षा जर अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये मिल्क पावडरपासून दुकानासारखी स्वादिष्ट मिठाई आणि बाप्पाचे आवडते मोदक बनवता आले तर काय. तर हे बघा हे मिश्रण आपलं घट्टसर होत आहे. तर म्हणून असं ढवळतच चमचा फिरवायचा ह्याच्यामध्ये. तर हे बघा अगदी अर्धा चमचा तूप घातले मी या मिश्रणामध्ये. तर हे बघा हे झालंय मस्त आपलं सारण बनलंय. तर हे आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊया हे तूप आणि थंड करायला ठेवून देऊया. तर आपण घेणार आहोत आता यामध्ये लावायला पिस्ता. पिस्ता घेतलाय मी आणि तुम्ही कुठले पण ड्रायफ्रूट घेऊ शकता याच्यामध्ये घालायला, लावायला, सजावट करायला. तर मी पिस्ता घेतला आहे इथे. तर हे असा पिस्ता बारीक करून घेतला आहे. हे मिश्रण झालंय थंड. तर आता छान असं मळून घेणार आहोत आपण या मिश्रणाला. चांगलं चुरून मस्त मिश्रण बनवून घ्यायचं. रेसिपी अगदी सोपी आहे आणि पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट बनेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा असं हाताच्या मागच्या साईडनी असं चांगलं असं चुरून घ्यायचं हे मिश्रण. तर हे बघा असं चांगलं मळून घ्यायचं हे पीठ. आणि आपण सगळं चुरून झाल्यानंतरच साखर घालणार आहोत या पिठामध्ये. हे बघा असा गोळा झालाय हा मस्त. तर आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत पिठी साखर. पिठी साखर ही मिक्सरमध्ये बारीक केली मी. तुम्ही रेडीमेड विकत पण घेऊ शकता, पण एकदम बारीक साखर पाहिजे, अशी कचकच लागली नाही पाहिजे, म्हणून बारीक साखर करायची.
पिठी साखर. तर ही पिठी साखर याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. छान मिक्स करून घ्यायची ही. आणि पिठी साखर घातल्यानंतर हे पीठ सैल होऊन जातं. पातळ पातळ वाटतं आपल्याला, पण नाही, पण थोडंसं फ्रीजमध्ये 2-3 मिनटं ठेवलं की छान बनून जातो गोळा याचा. तर हे बघा, पातळ दिसत होतं, हे बघा कसं झालं हे. लगेच घट्ट होऊन जातं मी फ्रीजमध्ये ठेवलं की. नसेल फ्रीज तर साईडला थंड ठिकाणी ठेवलं तरी लवकर बनून जातंय. तर हे बघा असं वळवटी करून घेतली आणि हे ड्रायफ्रूट आपण पिस्ता लावून घेणार आहोत याला. तर बघा किती सुंदर दिसत आहे, सुरेख मस्त. तर हे बघा सगळ्या बाजूला आपण ड्रायफ्रूट लावून घ्यायचं. पिस्ता, काजू बदाम पण लावू शकता तुम्ही. तर सुंदर दिसतंय. नाही लावलं तरी चालतंय. तर हे 2 मी बनवून घेणार आहे. तर हे बघा असं लावून घ्यायचं. खूप सुंदर आणि टेस्टी मिठाई लागते ही. तर हे आता आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार. तर आपण या अर्ध्या पिठाचे करून घेणार आहोत मोदक. हा साचा आहे माझ्याकडे मोदकचा आणि हा मोठा आहे थोडा, पण छोट्या साच्याने पण भरपूर होतील मोदक. माझ्याकडे मोठा आहे हा, म्हणून हाच मी घेतलाय साचा मोदकाचा. खूप वर्षाचा आहे माझा हा साचा मोदकाचा. पहिले असे मोदक साचे मिळायचे. तर असे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आणि मस्त भरायचं साच्यामध्ये. तर गणपती बाप्पाला पण नैवेद्य होऊन जातो मोदकचा आणि झटपट बनणारे मोदक मस्त. तर हा बघा किती सुंदर आणि अतिशय सुंदर मस्त मोदक झालाय. तर आता हे सर्व मोदक आपण असे बनवून घेणार आहोत. हे बघा पटापट होऊन जातात. हे झालंय थंड. आता हे आपण पेढ्यांसारखं तर आपण सर्व आता हे असे कट करून घेणार आहोत. तर मऊसूत मिठाई, हे बघा भरपूर मिठाई झाली 3 कप याच्यामध्ये. तर हे बघा मस्त दाणेदार मिठाई झाली आपली तयार. मौसूद. रक्षाबंधन व गणेश उत्सवासाठी एकच वेळी बनवा 2 सोप्या मिठाई. तर एक नंबर झाली, छान मस्त घरच्या घरी बनवलेली मिठाई. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा आणि आनंदी राहा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.